जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत दिलासा देणारा शासन निर्णय हा निघालेला असून आता या शासन निर्णयानुसार बाधित जिल्ह्यांना ही आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून दिली जाणार आहे। हे कशा पद्धतीने मदत दिली जाणार आहे आणि या मदतीसाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरित केला जाणार आहे, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार जून ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याचा हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता हा शासन निर्णय आपण समजून घेऊया। मित्रांनो, शासन निर्णयानुसार जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील जो काही शासन निर्णय आहेत याने निश्चित केलेल्या दरानुसार जे काही आहेत 237,07,13,000 रुपये इतका निधी हा महाराष्ट्र शासनाकडनं वितरित करण्यास ही मंजुरी दिलेली आहे। आता कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत। आणि हा जो काही अनुदान आहेत किंवा ही जी काही नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत त्यांच्या थेट जे काही बँक अकाउंट असणार आहे, खाता असणार आहे, त्यावरती ही वितरित केली जाणार आहे। चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतपिकाच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घेण्यात यावी। एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी। म्हणजे यापूर्वी जर आपली शेतपिकाचे काही नुकसान झाले असेल आणि आपल्याला शासनाकडून जर काही निधी वितरित करण्यात आला असेल तर आपल्याला ह्या शासन निर्णयान्वये परत मदत मिळणार नाही, कारण की एका पिकाला आणि एका सीझनमध्ये फक्त एकदाच मदत ही शासनाकडून देण्यात येत असते। त्यासोबतच कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देत असताना दुरुक्ती होणार नाही, म्हणजे डबल मदत मिळणार नाही याची काळजी ही तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत घेतली जाणार आहे। लाभार्थ्यांना जी काही नुकसान भरपाई वाटप हे करून झाल्यानंतर त्याच्या ज्या काही लाभार्थी याद्या असतील, मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँक कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे सुद्धा आदेश या शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यांना मदत ही 2 ते 3 हेक्टर मर्यादेतील शेतपिकांच्या नुकसानीकरता लागू असणार आहे। म्हणजे 3 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाई ही मिळणार आहे, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून विभागनिहाय आणि जिल्हानिहाय जे आहे जून ते ऑगस्ट 2024 मध्ये जे काही शेतपिकांची नुकसानी झाली होते त्यांच्याकरता जो काही निधीचा तपशील हा देण्यात आलेला आहे। तर हा तपशील आपण जिल्हानिहाय समजून घेऊया। सर्वप्रथम आपण जो तपशील आहे तो समजून घेणार आहोत तो म्हणजे नागपूर विभागाचा। गडचिरोली जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जे काही बाधित क्षेत्र धरण्यात आलेले आहे ते म्हणजे 30,480.29 हेक्टर आणि बाधित शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे ती 49,298 आणि यांना निधी जो काही वितरित केला जाणार आहे तो म्हणजे 5,772.42 लक्ष। वर्धा जिल्ह्यासाठी 3,651.76 लक्ष रुपये हे महाराष्ट्र शासनाकडून वितरित केले जाणार आहे। त्याबरोबरच त्यासाठी जो काही निधी वितरित केला जाणार आहे तो म्हणजे 7,429.22 लक्ष रुपये एवढा निधी महाराष्ट्र शासनाकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिला जाणार आहे। त्यासोबतच नागपूर जिल्ह्यासाठी जो निधी आहे तो नागपूर जिल्ह्यासाठी एकूण निधी वितरित केला जाणार आहे तो म्हणजे 18,60,000
7,229.96 एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे. तर पुणे आणि सातारा जिल्हा यांना एकूण निधी हा 543.57 लक्ष रुपये. सांगली जिल्ह्यासाठी जो काही निधी वितरित केला जाणार आहे तो एकूण निधी 1,656.82 लक्ष रुपये एवढा निधी हा सांगली जिल्ह्याला देण्यात आलेला आहे. तर जो काही अमरावती विभाग आहे यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांना एकूण मिळून हा निधी जो दिला जाणार आहे तो म्हणजे 23,707.13 लक्ष रुपये एवढा निधी हा महाराष्ट्र शासनामार्फत या बाधित जिल्ह्यांना वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की जून, जुलै, ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना आता शासनाकडनं दिलासा देण्यात येणार आहे आणि त्यांना त्यांची नुकसान भरपाई ही महाराष्ट्र शासन जमा करणार आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे निधी हा वितरित केला जाणार आहे अशी आपण आशा करूया. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.